विरार नारंगी पुलाचे काम अंतिम टप्प्यात. लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार महत्त्वाचा दुवा. अनेक दिवसांपासून रखडलेले विरार नारंगी येथील महत्त्वाचे पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून लवकरच हा पूल नागरिकांच्या सेवेसाठी खुला होणार आहे. या घडामोडीमुळे विरारकरांसाठी मोठा दिलासा निर्माण झाला असून वाहतूक कोंडीच्या समस्येवरही मोठा उपाय मिळणार आहे. या पुलाच्या कामाला सुरुवातीपासूनच विविध अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः महाराष्ट्र सरकारकडील निधी अभावी कंत्राटदारांची देयके थकली होती. त्यामुळे कामाची गती मंदावली होती. परिणामी हा महत्त्वाचा प्रकल्प अनेक दिवस प्रलंबित राहिला. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित यंत्रणेशी समन्वय साधला आणि अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे रखडलेले काम पुन्हा मार्गी लागले आणि आता पूल पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. या पुलाच्या रचनेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला हा पूल दुपदरी 2 लेन प्रस्तावित होता. मात्र भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता त्याचे चौपदरी 4 लेन रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यास मोठी मदत होणार आहे. यासोबतच केवळ पूल उभारण्यावर न थांबता वसई विरार शहर महानगरपालिकातर्फे पुलाला जोडणाऱ्या अप्रोच रोडचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे पूल सुरू झाल्यानंतर वाहतुकीचा प्रवाह सुरळीत राहणार आहे. विरारमधील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याचबरोबर विरार नगर रेल्वे पूल, सोपारा पूल तसेच अलकापुरी व उमळे येथील प्रस्तावित पुलांच्या कामांबाबतही प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांशी चर्चा करून जमिनीचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असून संपूर्ण परिसरात मजबूत रस्ते व पूल नेटवर्क उभारण्याचा आराखडा आकार घेत आहे. एकंदरीत विरार नारंगी पुलाच्या पूर्णत्वामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता नागरिकांना प्रतीक्षा आहे ती केवळ या पुलाच्या लोकार्पणाची, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. महापौर अजीव पाटील याबाबत काय बोलले ते आता आपण ऐकूया. हा ब्रिज लवकरात लवकर उद्घाटन करायचं होतं, परंतु महाराष्ट्र सरकारकडे पैसे नसल्या कारणाने कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकलेली होती. त्यामुळे गेले 1 वर्ष फॉलोअपच झाला नव्हता. मात्र आता महापालिका निवडणूक झाल्यानंतर आम्ही फॉलोअप सुरू केलेला आहे. याच्यात खरं म्हणजे हा ब्रिज आधीच तयार होणार होता, परंतु तयार झाला असता तर सोपारासारखा फक्त दुपदरी झाला असता आणि त्याच्यामुळे परत ट्रॅफिक तशीच्या तशी राहिली असती. मात्र लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी त्याचा पाठपुरावा करून त्याचा चौपदरीकरण केलं. डबल ब्रिज तुम्ही बघितलं असेल तर डबल करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे रेल्वेचं विस्तारीकरण होतं, त्यामुळे रेल्वेने देखील काही कारणासाठी हा ब्रिज थांबवून ठेवला होता आधी इतके वर्ष. त्यांच्या सगळ्या मान्यता झाल्या, सगळ्या परमिशन झाल्या. त्याच्यानंतर रेल्वेचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हा चौपदरीकरण करून घेतला, कारण भविष्यामध्ये कधीही परत रहदारीची ट्रॅफिकची प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तो केला. त्याच्यानंतर येथील जे पण सब कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना बोलवून त्यांची मिटिंग घेऊन त्यांच्या अडचणी समजवून कॉन्ट्रॅक्टरला मदत करण्यासाठी त्यांना सांगितलं गेलं आणि काही पैसे शिल्लक ठेवून येथील सप्लायर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांनी माल सप्लाय केला आणि त्याच्यामुळे त्या उधारीमध्ये ह्या आता बरंचसं काम चालू आहे आणि लवकरात लवकर आता त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. एकच सांगेल की जर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्टी ठेवली नसती तर हा तत्काळ त्यावेळी ब्रिज झाला असता, पण फक्त 2 पदरी झाला असता आणि सोपाराला ज्याप्रमाणे अडचण निर्माण होते ब्रिजवर तशीच झाली असती. परंतु आता कायमची ही समस्या निघून गेलेली आहे आणि एक अजून क्युरिंग पिरियड वगैरे असं सगळा पकडून एक 15 दिवसांनी येथील ट्रॅफिक पूर्ववत चालू होईल अशी अपेक्षा आहे. विरारचा रेल्वे ओव्हरब्रिज आहे विराटनगरचा, तो तत्काळ चालू करण्यासाठी MMRDC आमची बैठक झाली आणि तत्काळ तो चालू होतोय. तसाच सोपाराचा पण चालू होतोय. त्याच्या पुढचा जो आहे तो देखील शेतकऱ्यांची आमची चर्चा झालेली, शेतकरी त्याला तो द्यायला तयार आहेत अलकापुरीचा, तर तो देखील होईल. उमेळ्याचा जे आहेत आमचे नारायण मनकर साहेब स्वतः शेतकऱ्यांशी बोलत आहेत, तो देखील लवकरात लवकर त्याची देखील समस्या सुटेल
तसेच या रोडला जे एक्सेस पुढचे रोड आहे, अप्रोच आहेत, ती महापालिका लवकरात लवकर युद्ध पातळीवरती करणार आहे. म्हणजे नुसता ब्रिज होऊन चालणार नाही, तर पुढे जाणारा जे अप्रोच रोड आहे तो देखील लवकरात लवकर केला जाणार आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी त्यासाठी आताच सूचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे आता आम्ही त्याची देखील पाहणी केलेली आहे, तर तो देखील लवकरात लवकर चालू करतो.